हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी. तर मी आज काबाला येऊन आज आम्ही बोरं तोडायला चाललो आहे, मी आणि माझी मम्मी. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मला तर नाही वाटत आहे बोरं सापडतील. मम्मीने अर्ध्यातूनच माघार घेतले. तर मला इथे कुत्र्याची पिल्लं सापडलेत गाडीजवळ. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तुम्ही कुत्र्याची पिल्लं बघू शकता. किती इनोसंट दिसत आहेत. आणि त्यांची मॉम इथे आहे. हे बघा, ते झोपलेली त्यांची मम्मी. असं वाटतं एकेकाला घेऊन मुंबईला जावं. त्यांची मस्ती चालू आहे. अगदीच खाण्यावरून भावा बहिणीची जशी भांडणं असतात तसं ह्यांचं चाललेलं आहे इथे. आमच्या घरापुढे चिकूचं झाड आहे. तुम्हाला मी दाखवते. त्याला इतके चिकू लागलेले आहेत, एक सेकंड. तुम्ही बघू शकता हे चिकू किती छान आहेत आणि खूप गोड पण लागतात खायला. हे बघा तुम्ही, चिकू छोटे आहेत, अजून मोठे झाल्यावरती अजून छान लागतात. आणि किती चिकू लागलेले तुम्ही बघू शकता. गावचा आनंद खरं तर हाच असतो. किती छान आहेत चिकू बघा. मम्मी माझी ऑब्झर्व करते किती चिकू लागले त्याला. किती छान वाटतंय. पक्ष्यांचा मस्त आवाज. गावामध्ये आणि शहरामध्ये आज तर फरक आहे. लोणंदच्या घरापुढे भरपूर असे पेरू होते. पेरूचं झाड आहे, लिंबूचं झाड आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. मी तुम्हाला दाखवते. इतकं छान पेरू, इतका गोड लागतो. आणि लिंबू तर खूप आलेत. म्हणजे आपल्याला बाजारातून विकत आणायची गरजच नाही पडत. तुम्ही बघू शकता इतके छोटे छोटे लिंबू आहेत. खूप लिंबू लागतात इथे. बघा, हा बघा लिंबू. गावची मजा तर हीच आहे खरं तर. आपल्याला जास्त काही विकत आणायची गरजच पडत नाही. मेन तर भाजीपाला काहीच गरज पडत नाही. हे लिंबाचं झाड आहे. याच्या मागेच पेरूचं झाड आहे. पेरूच्या झाडाला तर खूप पेरू येतात, पण इथे खूप माकडं असतात. त्यामुळे अर्ध पेरू तर माकडच खाऊन टाकतो. आणि पेरू आला तर मी तुम्हाला दाखवेल. ते खूप वरती लागतात, त्यामुळे आता सीझन नसल्यामुळे नाही आलेत. आणि लिंब तर तुम्ही बघाच, पूर्ण वरती तर लागलेले आहेत. ते अजून पिकले नाही आहेत त्यामुळे. नाहीतर हे बघा छोटे छोटे किती छान दिसत आहेत लिंबू. आमच्या घरा बाजूलाच बघा नारळाचं पण एक झाड आहे. मस्त नारळ आलेले आहेत त्याला. तुम्ही बघू शकता. गावचा आनंद खरं तर हाच आहे. गावामध्ये आणि शहरामध्ये हाच फरक असतो. तुम्ही बघू शकता लिंबू, पेरू, चिकू, नारळाचं झाड घराच्या बाहेरच आहे, म्हणून काही टेन्शनच नाही आहे. आणि इथली हवा पण खूप नॅचरल आहे. लिंबाला पकडायला गेले बघा. बघा ती किती आगाऊ आहे. लिंबाला काटे असतात तरी पण तिने धाडस किती केलेलं आहे. बघा किती आगाऊ आहे. हे बघा, ती बघा ती डायरेक्ट खायलाच लागली त्याला. लहान मुलं खरंच खूप आगाऊ असतात. डायरेक्ट तिने तोंडच चालू केलं. तिला लिंबाची अजून चव माहिती नाही आहे. डायरेक्ट तोंड चालू करते. हे बघा तुम्ही तिचा चेहरा किती हसते बघा. तुम्हाला वरतून टेरेसवरून मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते. इथून पूर्ण लोणंद दिसतो. आणि तुम्हाला शेवग्याचं झाड पण तुम्हाला दाखवते. खूप शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत. इथून तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला वरती जाऊन दाखवते. नारळ तुम्हाला मी जवळून दाखवते. बघा किती छान आलेत नारळ. छोटे छोटेसेच आहेत अजून, पण किती निसर्गरम्य वातावरण वाटत आहे. मी चालत आल्यामुळे मला जरा जास्त दम भरला आहे. तर तुम्ही इथून बघू शकता हा व्ह्यू. किती नारळाचे झाड आहेत. आपल्याला पूर्ण लोणंद दिसतोय. आणि इथे खूप डेव्हलपमेंट पण खूप छानपैकी झालेली आहे. म्हणजे असं वाटतच नाही आहे की हे गाव आहे. पूर्ण शहरासारखं इथे डेव्हलपमेंट झालेली आहे. इथे आम्ही काही कामानिमित्त राहतो. म्हणजे माझं गाव खरं तर फलटण दैवडी आहे, पण इथे आम्ही काही कामानिमित्त इथे राहतो.
आणि ते किती छानपैकी डेव्हलपमेंट झाले बघा तुम्ही. आणि इथून पूर्ण लोणंद दिसतो ह्या टॅरिसवरून. तर तुम्हाला शेवग्याच्या शेंगांसाठी मी वरती आले ते दाखवायला तुम्हाला. इथे काही शेंगा आपल्याला सुकलेल्या पण दिसतील आणि काही ताज्या पण दिसतील. आपल्याला लांब जायची गरजच पडत नाही कारण सगळं आपल्याला इथे अवेलेबल आहे. ह्याच्यासाठी सगळ्यांना गाव हे आवडतं. तुम्हाला मी दाखवते शेंगा कशा आहेत. तुम्ही बघू शकता शेंगा. हे बघा किती छान आहेत. पूर्ण झाडाला शेंगा लागल्यात. पानं तर राहिली नाही आहेत पण शेंगा अजून पण ग्रीन ग्रीन दिसत आहेत, ताज्या दिसत आहेत. काही काही सुकलेल्या पण आहेत. तुम्ही शेंगा बघा किती छान आल्यात. आणि मी तुम्हाला पेरूचं झाड दाखवलेलं ते इथे पेरूचं झाड आहे. माकडं येतात ह्याच्यावर उड्या मारून मारून पेरू खाऊन टाकतात. आणि समोरच लिंबूचं झाड आहे. आणि घराच्या मागे देखील तुम्हाला मी दाखवू शकते. घराच्या मागे देखील चिकूचं झाड आहे. तर हे बघा ह्याला किती छान छान चिकू लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि खूप गोड लागतात हे चिकू. खरंच खायला छान लागतात. हे बघा तुम्ही किती छान आहे चिकू. दोन दोन चिकूचे झाड आहेत बघा. इथे एक आहे, इथे एक चिकूचं झाड आहे आणि तिथे एक चिकूचं झाड आहे. तुम्ही बघा किती छान लागले त्याला चिकू. आणि खायला पण खूप गोड आहेत, छान आहेत. एकदम मन भरून जाईल असं वातावरण आहे इथे. इथे करमणार नाही असं होणारच नाही. किती छान आहे बघा वातावरण. तुम्ही जसा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. कोणाला गाव नाही आवडत, सर्वांनाच गाव आवडतं. त्याच्यासाठी तर आपण गावाला येतो. हे बघा तुम्ही किती छान आहे गाव माझं. आणि मुंबईला खूप प्रदूषण असतं, आपल्याला गावाला कमी भेटेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.